बाबा व्यक्त करा, फक्त लाईटमन म्हणू नका. एखाद्या माणसानं मदत केली तर त्याला, एवढंच माझं म्हणणं आहे. अहो सगळीकडून ती चालू आहे मग त्यात अहो मला ऐका दादा, तुम्हाला खोट नाही सांगत, ऐका ना टाकलं म्हणून मी जर तुला हिनवलं हम्म. तर त्या मताचा अपमान असतंय. दादा. मी तुझं काम केलं म्हणून तू जर मला हिनवलं दादा, तर कामाचा अपमान माझे ऐका ना, माझे जे दुसऱ्या जिल्ह्यातले मित्र वगैरे आहेत ते मला फोन केला रात्री, ते म्हणले की काय तुम्ही खासदार दिलाय का लाईनमॅन निवडून दिलाय, म्हणून मी तुम्हाला मी फोन केलता रात्री, पण काही वाटलं तरी. होय रे बाबा, व्यक्त कर. फक्त लाईनमन म्हणू नका, हिनवू नका कामाला कुठली. नाही लाईनमॅन म्हणले तर राग नाही यायला पाहिजे दादा, कारण महत्वाचे मुद्दे तुम्ही बाजूला ठेवून तुम्ही गोपाळ्या डीपी. आता दादा तेव्हा त्या माणसाला मदत केलेली असते अहो ना. दादा, तुम्ही जर ऐका ना, काल तुम्ही काय म्हणताय गोपाळ्या, तो किती चक्र हाणल्या, 50-100. अहो डीपी साठी जर 50-100 चक्र हाणायचे असतील तर मग कसं नियोजन होणार? आता बाकीचे मुद्दे तर महागच राहायचे एका डीपीला 50 चक्र हाणल्यावर. होय ना, मग ती विरोधात असताना परिस्थिती होती, विचार की होती का नव्हती ती? बोलताय ठीक आहे दादा, चालेल. विरोधात असताना तीच परिस्थिती होती, विचारतो. ठीक आहे, चालेल. विरोधात असताना तीच परिस्थिती होती. आता विरोधात दादा, विरोधात पण बरेच जण बरेच वर्ष काम